धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। वीज पडून 20 बकऱ्या ठार तर 1 शेतकरी जखमी। मारेगाव तालुक्यातील नेत येथील शिवारात वीज पडून शरद तुकाराम गेडाम यांच्या 20 बकऱ्या मृत पावल्या आहेत। तसेच शरद तुकाराम गेडाम राहणार नेत, अंदाजे वय 56 वर्ष, हे स्वतः देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे। आज दिनांक 18/5/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 ते 5:30च्या दरम्यान विजेचा कडकडाट होऊन मौजे वरुड शिवारात वीज शेळ्यावर पडून जवळपास 22 शेळ्या दगावलेल्या आहेत आणि शेळ्यांचे मालक भारत तुकाराम गेडाम हे पण किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत। ते स्वतः औषध उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आलेले आहेत। मी त्यांची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे। वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा केली। त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एक अर्ध्या तासामध्ये घरला सोडण्यात येईल असे सांगितलेले आहे। शेळ्या मेल्या मृत झाल्यामुळं त्यांना शासन निर्णयाप्रमाणे जी काही मदत देय आहे ती देण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत। धन्यवाद। लोकनायक न्यूज।